आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा पकडून महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं हे मला माहित नाही, परंतु ज्याने चांगलं काम केलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे। महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल, पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्यात। आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत। भाऊ, एक सांगायला फार अभिमान वाटतो, 2017-18ला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते, त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेने उभं केलं। आजपर्यंत कोणी उभे केलं नाही। ते दिव्यांग भवन उभं करण्याचं काम सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आले। भाऊ, या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत। अमृतरीच्या माध्यमातून गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणा संदर्भामध्ये असतील, जलस्रोत निर्माण करण्यासंदर्भातल्या असतील, त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची एक मागणी या निमित्तानं आहे। शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते। भाऊ, आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार नाही, शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ। मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ, अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे। नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही। जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती भाऊ। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे। तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे। मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये IIM सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत 1982 पासून आतापर्यंत भाड्याच्या याच्यात होती भाऊ। तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली, त्याचं काम चालू झालं। IIM सारखं इन्स्टिट्यूट झालं, शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होते, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होते, तिकडे RTO झालेलं आहे। असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना 2014 ते 19 आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले आहेत। मी मनापासून पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो। पाणी आणतोय, लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला, आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे। इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे। आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे। 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला, 25 वर्ष झाली। प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। शेवटी आपण युतीमध्ये आहोत, ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका, एवढं काही कंजूसपणा दाखवू नका। मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो। आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते। त्या बिल्डिंगला चोबे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला। त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे। इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत, इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।